सदाशिवाने सर्वांगाला भस्म लेपन केलेलं आहे. काय या भस्माचा अर्थ आहे? काहीतरी भस्माच्या पाठीमागे विचार शास्त्रांचा सुद्धा आहेच ना, आणि तो शिवभक्त म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. एक भक्त आपल्या देवाला समजून घेतो, ही भावना किती मोठी आहे, हा विचार सुद्धा किती मोठा आहे. म्हणून आपला देव समजून घेताना त्याचे सगळे संकेतही समजून घेतले पाहिजे, त्याचं सगळं स्वरूपही समजून घेतलं पाहिजे. म्हणून आता भस्म समजून घेऊ. भस्म तयार कसं होतं इथपासून समजून घेऊ. यज्ञामध्ये अनेक अनेक पदार्थांच्या आहुत्या टाकल्या जातात. त्याच्यामध्ये समिधा असतात, तूप असतं, दुर्वा असतात, वेगवेगळ्या झाडाचे शुष्क लाकडं असतात, औषधी असतात. हे सगळं ज्यावेळेस एकत्र एखाद्या अग्नीमध्ये जळतं आणि त्याची जी राख खाली राहते त्याला भस्म म्हटलेलं आहे. म्हणून इथे तो अग्नी कोणता हे आधी समजून घेतलं पाहिजे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते किलहा, असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे. ज्ञानाच्या अग्नीमध्ये विविध पदार्थ ज्यावेळेस एकत्र येतात आणि विविध पदार्थांची ओळख फक्त भगवंतच म्हणून शिल्लक राहते, त्याला म्हणायचं भस्म. वेगवेगळे पदार्थ, समिधा आहे, तूप आहे, भस्मामध्ये याची वेगवेगळी ओळख शिल्लक राहते का? नाही. भस्मामध्ये एकात्मताच आहे. सगळे पदार्थ ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याला भस्म म्हणायचं. एवढंच नाही बरं का, ते एकत्र आल्यानंतर वेगळे होऊ शकत नाही. भस्मातनं तूप वेगळं काढता येतं? नाही. लाकूड वेगळं काढता येतं? नाही. औषधी वेगळ्या काढता येतात? नाही. जिथपासून भक्त आणि भगवंत वेगळे करता येत नाही त्या अवस्थेला म्हणायचंय भस्म. आणि हे भस्म कशामध्ये तप्त होऊन तयार होतं? तर ज्ञानाच्या अग्नीमध्ये. म्हणून समजून घेण्याची वृत्ती भक्ताची फार आवश्यक आहे भक्तीमध्ये किंवा भगवंताच्या उपासनेमध्ये. म्हणून सदाशिवाने त्याच्या अंगावर जे भस्म फासलेलं आहे ते एकात्मतेचं आहे. म्हणून एकात्मतेचं भस्म धारण केलेला माझा सदाशिव मला त्याचा अविभाज्य अंग होण्याचा आशीर्वाद देवो.